तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या खासदारांच्या भेटीचा सिलसिला सुरूच। ठाकरेंचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरेंनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली। काल नागेश आष्टीकर आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट, तर नाशिकमध्ये श्रीकांत शिंदेंच्या कार्यक्रमाला राजाभाऊ वाजे यांची हजेरी। शक्तीपीठ महामार्ग विरोधात महामोर्चा काढणार, शक्तीपीठ महामार्ग होणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ। राजू शेट्टी यांचा थेट मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा। विधान परिषदेच्या जागांसंदर्भात भाजपचा आज फॉर्म्युला ठरणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षावर चर्चा होणार। रात्री 10 वाजता भाजप कोअर कमिटीची बैठक। विधान परिषदेच्या 17 पैकी 2 जागा लढवण्यास राष्ट्रवादी इच्छुक। कोकण विधान परिषदेसाठी अनिकेत तटकरेंकडून तयारी, तर पुण्यामधून सुनील टिंगरेंसह इतर जण इच्छुक। कोकण विधान परिषदेच्या जागेसाठी भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले इच्छुक। भरत गोगावलेंकडून उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट, 10 मिनिटं चर्चा। रायगडमध्ये पुन्हा गोगावले विरुद्ध तटकरे, संघर्ष पेटण्याची चिन्ह। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये उद्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक। उद्या संध्याकाळी 6 वाजता बैठक होणार। पक्षांतर्गत सुरू असलेल्या घडामोडींमुळे बैठकीला महत्त्व। मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात रेल्वेकडून मोठी अतिक्रमण हटाव मोहीम। गरीबनगरमधील अनेक वर्षांपासूनच्या बेकायदेशीर झोपड्या हटवण्याचं काम सुरू। नोटीस न देता कारवाई केल्याचा स्थानिकांचा आरोप। पेट्रोल आणि डिझेल 90 पैशांनी महागलं। आठवडाभरामध्ये दुसऱ्यांदा पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये वाढ, सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका। राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलसाठी रांगा। पुणे, संभाजीनगर, अमरावती, चंद्रपूर आणि वाशिम जिल्ह्यामध्ये इंधन मिळवण्यासाठी धडपड। पेट्रोल डिझेलसाठी काही ठिकाणी राडी। राज्यात महिनाभर पुरेल इतका पेट्रोल डिझेलचा स्टॉक उपलब्ध। मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। अनेक ठिकाणी मात्र इंधनासाठी नागरिकांच्या रांगा आणि नो स्टॉकचे फलक। पाव आणि ब्रेडच्या किमतीमध्ये 10% वाढ। पावाची लादी आता 40 रुपयांना मिळणार। वाहतूक खर्चासह पॅकेजिंगच्या किमती वाढल्याचा परिणाम। महागाईवरून देशात आर्थिक अराजकता पसरेल। लोक भाजपला मतदान करून कर्माची फळं भोगतायत, संजय राऊतांचा हल्लाबोल। तर ठाकरे गट कर्माची फळं भोगतोय, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार। रशियाकडून तेल खरेदीसाठी अमेरिकेकडून भारताला पुन्हा 30 दिवसांची सवलत। तर निर्बंध असो किंवा नसो, भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरू ठेवणार, पेट्रोलियम मंत्रालयाकडून स्पष्ट। समुद्राच्या खालून भारतामध्ये पाईपलाईन आणण्याचा विचार। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावरून गोपीचंद पडळकर यांचा दावा। तर पाईपलाईन कुठून टाकायची हे बघण्यासाठी मोदी समुद्राखालून परत येतील, राऊतांचा टोला। देशभरातील 12.5 लाख औषधांच्या दुकानांचा उद्या देशव्यापी बंद। ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट संघटनांचा विरोध। सरकारने दखल न घेतल्यास बेमुदत संपाचा इशारा। बंधू अशोक खरातला ईडीकडून अटक। खरातला उद्या कोर्टात हजर करणार। विविध बँक खात्यांमधील व्यवहारांवर ईडीला संशय। विदर्भातील 4 जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट। अकोला, अमरावती, वर्ध्यासह यवतमाळला तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा। हवामान विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। नौदलाची निवृत्त युद्धनौका INS गुलदार सिंधुदुर्गच्या समुद्रामध्ये विसावली। लवकरच पर्यटकांना पाहण्यासाठी खुली होणार। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।